जवाहर नवोदय विद्यालय एंट्रन्स एक्झाम क्लास 6 चा 2020 चा क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करू. सेक्शन 1 मेंटल ॲबिलिटी टेस्ट पार्ट 1. Direction in questions 1 to 4. Four figures A, B, C and D have been given. In each of these four figures, three figures are similar in some way and one figure is different. Select the figure which is different. Darken the circle for answer in the OMR answer sheet against the number corresponding to the question. तर काय म्हणले पाहू. प्रश्न 1 ते 4 मध्ये प्रत्येकी 4 आकृती दिलेले आहेत. A, B, C आणि D. या 4 आकृतींपैकी 3 आकृती काहीतरी एक प्रकारे सारख्या आहेत आणि एक आकृती वेगळी आहे. तुमचं काम म्हणजे वेगळी आकृती ओळखा आणि त्या आकृतीच्या पर्यायाचा OMR आन्सर शीट वरती भरा. तर ही पहिली आकृती आहे. तर पर्याय A, B आणि C या पर्यायांमध्ये K, I, T हेच 3 अक्षरे वापरलेली आहेत. फक्त जागा बदललेली आहे. पण पर्याय D मध्ये C हे नवीन अक्षर वापरलेले आहे. त्या जागेवर T हे अक्षर असायला पाहिजे होते. म्हणून पर्याय क्रमांक D वेगळं आहे. आता ही दुसरी आकृती पहा. पर्याय A, C आणि D या आकृतींमध्ये त्रिकोणात 90 अंशाचा कोन म्हणजेच राईट अँगल स्पष्ट दाखवलेला आहे. पण पर्याय B मध्ये असा 90 अंशाचा कोन न दाखवता एक कोन जो लघुकोन आहे हे दाखवलेले आहे. म्हणून पर्याय B वेगळं आहे. तिसरी आकृती पहा. पर्याय A, B आणि C या आकृती एकसारख्या आहेत. फक्त त्या फिरवलेल्या आहेत. पण पर्याय D ही आकृती पूर्णपणे वेगळी आहे. त्यात बाहेर एक छोटा गोळा आहे जो इतर कोणत्याच आकृतीत नाही. म्हणून पर्याय D वेगळा आहे. ही चौथी आकृती आहे. पर्याय B, C आणि D या आकृतींमध्ये एक छोटी रेघ स्क्वेअरच्या एका बाजूला आडवी आहे. पण पर्याय A मध्ये ती रेघ कर्णावरती आडवी आहे. म्हणून पर्याय A वेगळं आहे.